आणि दिलगिरी व्यक्त करतोय कारण पाहुण्यांच्या गडबडीमध्ये एक पारितोषिक द्यायचं राहून गेलं। एका सामन्याचा सामनावीर चिंद्रण संघाचा रुपेश पाटील, चिंद्रण संघाचा रुपेश पाटील आपण प्लीज यायचे, आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय कारण तुमच्या सामनावीराचं पारितोषिक या ठिकाणी द्यायचं राहून गेलं होतं। कारण त्याच वेळेला नेमकं या ठिकाणी केक कापला आणि पाहुण्यांची मांदियाळी या ठिकाणी होती। तर मी विनंती करतोय या ठिकाणी आमचे जगदीशजी मुकादम यांना पारितोषिक द्यायला रुपेश पाटील आपण प्लीज यायचंय। हे आले का मित्र तो जितू त्यांना घेऊन जा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। इथे मात्र चांगलं ट्राय केला होता झेल घेण्याचा, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय सिलिया शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने चांगला प्रयत्न केला होता, परंतु तो प्रयत्न थोडासा या ठिकाणी यशस्वी झाला नाही। आणि इथे मात्र आपण बघतोय एक धाव जमा केली जातीये मनोज माळी, त्यानंतर सुदर्शन। तर बघूयात या ठिकाणी सुदर्शन गायकर या फलंदाजाने जर का लगातार 3 चेंडूवर 3 षटकार लगावले तर प्रतीक गायकर यांच्या वतीनं त्यांच्यासाठी तब्बल 1000 रुपयांचा पारितोषिक देण्यात येईल। अजिवली विपक्ष परी 11 शिरडोन असा हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय। दोन्ही संघांचं मनापासून स्वागत करतोय, दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय। आमचे अजिवलीचे मित्र गीतेश सार्डेकर त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय, त्यांनाही आम्ही शुभेच्छा देतोय। या ठिकाणी आपण बघतोय तर आपण बघतोय या ठिकाणी जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय। एका बाजूला लगातार 3 चौकार जरी लगावले तरी देखील 1000 रुपये मिळतील, परंतु इथे मात्र जबरदस्त चेंडू ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता या गोलंदाज शिरडोन संघाचा प्रतीक भोईर। शिरडोन संघाचा प्रतीक भोईर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि ज्या पद्धतीनं तर मी विनंती करेन या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय। आमचे जगदीशजी मुकादम यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल। धोका होईल की नाही या क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे, पकडा जेल जिंका क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं, परंतु 4 धाबा बहाल केल्यात। आणि इथे मात्र आपण बघतोय आमचे जगदीशजी मुकादम यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल। एका सामन्याचं सामन्याभराचं पारितोषिक शिल्लक राहिलं होतं पाहुण्यांच्या स्वागतामध्ये। मी दिलगिरी व्यक्त करतो आणि हे पारितोषिक आपण बघतोय दिलं जाते ते रुपेश पाटील याला। जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला। ही एक सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि या सिंगल धाब्याने आपण बघतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 6। पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रतीक भोईर गोलंदाजी करतोय परी 11 शिरडोन आणि गावदेवी अजिवली हे दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध आपल्याला संघर्ष करताना पाहायला मिळतात। दोन्ही संघांना आपण बघतोय मातब्बर आक्रमक खेळाडू आहेत। इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, चांगलं क्षेत्ररक्षण सिली मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने दाखवलंय, धाव घेण्याचा प्रयत्नही करू दिला नाही। जबरदस्त या ठिकाणी एअरटाईट क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते ते शिरडोन संघाच्या वतीनं। तो तुला जिव्हा तसं सुरुवात परी 11 शिरडोन संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते। असं वाटलं होतं की सुदर्शन गायकर एक झंझावत आणेल, एक वादळ आणेल, परंतु त्या झंझावताला कशा पद्धतीने रोखलं पाहिजे हे शिरडोन संघाला चांगलं माहिती आहे की काय जणू अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती प्रतीक भोईर याच्या माध्यमातून। आमचे शिरडोन गावचे
अंपायर संतोष चौधरी ज्यांची ओळख आपण पाहिली असेल, भिवंडीचे कपिलजी पाटील यांची स्पर्धा असेल, अशी ठाणे जिल्हा असेल, गुजरात असेल, बऱ्याचशा नामांकित स्पर्धेमध्ये ज्यांची ओळख आहे ते एक उत्कृष्ट पंच संतोष चौधरी शिरडोनचे, त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी या संघासाठी या शुभेच्छा देण्यात आल्या, त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करतोय संतोषजी चौधरी. तर बघतोय आपण प्रतीक गायकर यांच्या वतीने आपण पाहतोय दोनही फलंदाजांसाठी आता मात्र सुवर्ण संधी आहे. कुणीही चौकारांची हॅट्रिक करा, कुणीही षटकारांची हॅट्रिक करा, 1000 रुपयांचं पारितोषिक तुम्हाला देण्यात येईल. आपण बघतोय या ठिकाणी शिरोडन संघाचा जबरदस्त या ठिकाणी कमबॅक केलं. एक चौकार मिळाल्यानंतर आपण पाहतोय 6 धावा खर्ची केल्या पहिल्या षटकामध्ये. गोलंदाज प्रतीक भोईरनं आता मात्र नवीन गोलंदाज वापरण्यात येतोय, तर बालचंद्र या ठिकाणी गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे एक उत्कृष्ट पंच म्हणून ज्यांची गणना केली जाते ते संतोषजी चौधरी, त्यांचं मी स्वागत करतोय. त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी शुभेच्छा तर नक्कीच आल्यात, परंतु बघतोय या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूची पाहणी करते तोपर्यंत मात्र चित्त्याच्या वेगाने या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. काय तू चूक केली या ठिकाणी असं वाटलं होतं, चेंडू कोण अडवेल, परंतु शेवटच्या क्षणाला जबरदस्त चेंडू, यॉर्कर चेंडू या ठिकाणी आता मात्र पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते, कारण आपण पाहतोय यावेळेस मात्र चेंडू जाईल, ट्रॅव्हल करतोय, लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध जातोय सरळ गोळीच्या वेगानं सीमारेषा पार, चौकार. डीजे चांगला चेंडू, इथे मात्र आपण बघतोय पहिला चौकार आला होता. लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकारांसाठी प्रतीक गायकर यांच्या वतीने आपण बघतोय 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. परंतु या ठिकाणी आपण बघतोय आमच्या मंचावर उपस्थित आम्हाला पाहायला मिळत आहे रसानी पोलीस स्टेशनचे आदरणीय विशाल जावरेजी, त्यानंतर बडाळे साहेब, प्रशांत पाटील साहेब, या 3 मान्यवरांचे या ठिकाणी आगमन झाले. या 3ही मान्यवरांचं आम्ही मनापासून स्वागत करतो, कारण आपण पाहतोय या 3ही मान्यवरांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय, कारण आपण बघतोय या ठिकाणी उलट धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 18 या धावसंख्येवरती. बघतोय आपण 18 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत रसानी पोलीस स्टेशनचे आदरणीय विशालजी जावरे साहेब, त्यानंतर बडाळे साहेब, प्रशांत पाटील साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. ही पोलीस रसानी पोलीस स्टेशनच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत सगळे अधिकारी या ठिकाणी आपण बघतोय, त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय आमच्या उत्कर्ष क्रिकेट क्लबच्या वतीनं. कारण असं म्हणतात की माणूस उभा आहे वर्दीतला, म्हणूनच सण साजरा होतोय गर्दीतला. कारण आपण बघतोय उद्या महाशिवरात्र आहे, बऱ्याच ठिकाणी गस्त लागली असेल, आपण जत्रेचा आनंद घेऊ, परंतु त्यांना मात्र या ठिकाणी आपण पाहतोय सुरक्षेसाठी उभं राहावं लागतंय. त्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय, कारण आपण बघतोय आपण आनंद साजरा करत असतो, परंतु ते आपण बघतोय त्यांच्या कुटुंबियासमवेत वेळ न घालवता आपली सुरक्षा करत असतात. त्यांचं मनापासून आम्ही त्यांना धन्यवाद देतोय आणि वळतोय पुन्हा एकदा सामन्याकडे. आपण पाहतोय या सामन्यामध्ये आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 2 षटकांमध्ये एकूण धावा जमा झाल्या त्या 19. या ठिकाणी आपण बघतोय मनोज माळी बांधून तंबूची वाट न धरली, परंतु सुदर्शन गायकर आणि विजय चौधरी हे 2 फलंदाज या ठिकाणी चांगला खेळ करतायत. दुसऱ्या बाजूला विचार करायला गेलं तर परी 11 शिरडोन संघानं पहिलं षटक जबरदस्त फेकलं होतं. प्रतीक भोईरने अवघ्या धावा खर्ची केल्या होत्या 6, परंतु बालचंद्र थोडासा मागणा ठरला.
13 धाबा त्यांना खर्ची केल्या आणि अशा परिस्थितीत 2 षटकांच्या अंती 1 बाद 19 अशी अवस्था पाहायला मिळते ती शिरडोन संघाविरुद्ध खेळताना अजिवली संघाची. तर बघतो आपण 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. तिसरं षटक कुणाच्या हातामध्ये देण्यात येईल. परी 11 शिरडोन संघ या ठिकाणी आपण बघतोय प्रयत्न करतोय गावदेवी अजिवली या संघाविरुद्ध खेळण्यासाठी. इथे मात्र दाखड फलंदाज मी म्हणेन सुदर्शन गायकर आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये त्याला शांत ठेवलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं 1 चौकार आला होता. दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं 1 चौकार 1 षटकार आला. आता मात्र या ठिकाणी आपल्या धावसंख्येच्या गाडीला कुठेतरी एक्सिलेटर देण्याचं काम करेल का. कारण सावळा मार्गे रस्ता संपल्यानंतर मात्र हायवे चालू होतो आणि त्या हायवेला मात्र आपण बघतो. आणि इथे मात्र या ठिकाणी चेंडूला पंच केलाय. चेंडू सरळ फेकून दिलाय. जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून. मोठा फटका षटकार. आणि त्यावेळेस सुदर्शन खेळत होता 0 धावावर आणि त्यानंतर आपण बघतोय जीवनदानाचा फायदा उचलला. आता मात्र या ठिकाणी झेल कठीण होऊन बसलाय तो शिरडोन संघासाठी. इथे मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका. चेंडू जातोय सरळ. दुसरा षटकार प्रतीक गायकरच्या या ठिकाणी आपण बघूया. तिसरा षटकार लगावेल का हा फलंदाज सुदर्शन. डीजे लगातार या ठिकाणी षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली तर आपण बघू. या ठिकाणी मी तर म्हणेन की 2 षटकारांना या ठिकाणी 1000 रुपये देण्यास दिले गेले पाहिजेत तरच मी म्हणेन की पाठबळ वाढवलं जाईल. 3 षटकार या ठिकाणी कठीण असतात कधी कधी आणि इथे मात्र या ठिकाणी निराशा हाती लागते. बघूयात आपण याकडे या ठिकाणी प्रतीक गायकर तुमचे 1000 रुपये वाचलेत मी म्हणेन. कारण आपण बघतोय 2 षटकारांसाठी तुम्ही 1000 रुपये लावले गेले पाहिजे होते. कारण आपण बघतो तर आणि तरच या ठिकाणी पाठबळ वाढवलं जाईल. परंतु बघतोय धावफलकावर धावा त्या 31. आणि पाठीराखी विनंती असेल खेळाडू कक्षामध्ये खुर्च्या आपण उचलायच्या नाहीयेत. विनंती असेल खेळाडू कक्षामध्येच ठेवायच्या आहेत त्या खुर्च्या. हा चेंडू स्वेल टाकला जातोय. जे पाठीराखे बसलेत तुम्ही खेळाडू कक्षामध्ये बसू शकता पण खुर्च्या समोर नेऊ नका प्लीज. विनंती असेल आपल्याला. नाही असू दे प्लेयर असू दे तुम्ही खेळाडू कक्षात बसू शकता पण त्या खुर्च्या फक्त प्लीज बाहेर नेऊ नका. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न केला जाईल आणि इथे या वेळेस आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते आणि निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर आपण बघतोय धावफलक तिथेच स्थिरावलेला पाहायला मिळतंय. 32 धावा धावफलकावर पाहायला मिळतायत. गोलंदाज देवेंद्र मुकादम काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. 2 चेंडूवर 2 षटकार आले होते परंतु त्यानंतर कमबॅक कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे. टीम मीटिंग घेतली आणि त्यानंतर मात्र मी म्हणेन या ठिकाणी चांगली गोलंदाजी. लगातार 3 चेंडू त्यानं निर्धाव फेकले. जबरदस्त एफर्ट जबरदस्त कमबॅक केलाय ते या गोलंदाजानं. जबरदस्त गोलंदाजी. आता मात्र कौतुकास्पद गोलंदाजी पाहायला मिळतं. बॅक टू बॅक 4 चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकले. सुरुवातीच्या पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार आले होते आणि त्यानंतर तिसरा षटकार पडेल की काय याची भीती मनामध्ये निर्माण झाली आणि त्यानंतर आपण बघितलं लगातार 4 चेंडू निर्धाव आले आणि अशा पद्धतीने आपण बघतोय जबरदस्त कमबॅक केलं ते देवेंद्र मुकादम या गोलंदाजानं शिरडोन संघासाठी. आता मात्र 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल 32. मी विनंती करेन आमचे माजी सरपंच शिवाजी अंबोमाळी यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आत्ताच उपस्थित झालेले आमचे विशाल झाबरे साहेब रसानी पोलीस स्टेशनचे अधिकारी
त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। माजी सरपंच शिवाजी अंबमाळी यांच्या वतीनं त्यांचं स्वागत केलं जाईल। विशाल जावरे साहेब रसानी पोलीस स्टेशनचे अधिकारी आपण बघतोय जोरदार टाळी त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय। कॅमेरामन आपण कॅमेरा 2 मिनिटं इकडे फिरवायचा आहे। बघतोय आपण या ठिकाणी स्वागत केलं जाते आमच्या विशाल साहेबांचं। त्यानंतर भडाळे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करेन। माजी सरपंच शिवाजी अंबमाळी यांच्या वतीने आपण बघतोय हे सन्मानित केले जाते। त्यानंतर विद्यमान सरपंच सतीश गजानन मस्कर यांना मी विनंती करेन आपण प्रशांत पाटील साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। विद्यमान सरपंच सावळे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सतीश गजानन मस्कर यांच्या वतीने आपण पाहतोय प्रशांत पाटील साहेबांचं या ठिकाणी स्वागत केले जाते। रसायनी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि त्यांचं या ठिकाणी स्वागत केले जाते आपण पाहतोय। धन्यवाद आणि आपण बघतोय पुन्हा एकदा बोलणार या सामन्याकडे। एकूण धाबा धावफलकावर 32 धाबा धावफलकावर पाहायला मिळतात। बघतोय आपण या ठिकाणी चांगला प्रयत्न इथे मात्र विकेट मिळतीये। आता मात्र फलंदाज बाद होईल तो विजय। धन्यवाद डीजे। जबरदस्त या ठिकाणी संगीत वाजवलं गेलं जा कारण आपण बघतो जबरदस्त संगीत या ठिकाणी डीजे मास्टर देखील आपण बघतोय कारण आपण बघतोय मंचावर उपस्थित आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय समस्त पोलीस अधिकारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांचं आपण मनापासून स्वागत करूया कारण असं म्हणतात की तो विटेवरी जरी नसला तरी वाटेवर उभा आहे। कोणत्याही संकटाला न घाबरता आपल्या रक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस बाहेर राहून आपले रक्षण करत आहेत आणि आपण घरात राहून या पोलिसांचं रक्षण करूया अशा पद्धतीने आपण बघतोय। या समस्त पोलीस गणांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद करतोय स्वागत करतोय। इथे मात्र प्रयत्न केला होता मोठा फटका मारण्याचा परंतु चेंडू जातोय विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये। 2 षटकार आले होते त्यानंतर आपण बघतोय बॅक टू बॅक 5वा चेंडू निर्धाव खेळलाय तो फलंदाज सुदर्शन गायकर या फलंदाजानं। पाहुयात धावफलकावर धावा अंकित झाल्या तर तब्बल 32 शेवटचं स्लॉगवरचं षटक फेकतोय तो अक्षय। हा चेंडू आता मात्र आपण बघतोय ट्रॅव्हल करतोय मिड विकेट माफ करा स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये। एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळते। या एकेरी धावेने आपण बघतोय धावफलकावर धावा अंकित झाल्या त्या तब्बल 33 धावा धावफलकावर पाहायला मिळतात। आता मात्र प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे मित्रांनो। पाहूया प्रतीक गायकर यांनी आता मात्र पारितोषिकाची रक्कम आता या ठिकाणी आपण बदलली आहे। प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक लावण्यात आलंय। बघूया पाठबळ वाढवण्याचं काम गोलंदाज तयार आडव्या बॅट न मारण्याचा प्रयत्न केला होता पंच वळण घेतात इशारा करतात हा चेंडू खराब असल्याचा इशारा मिळतोय आणि इथे मात्र एक धाव जमा होतीये ती संघाच्या खात्यामध्ये। 34 धावा धावफलकावर पाहायला मिळतात। 34 धावेनिशी आपण बघतोय शिरडोन संघाविरुद्ध खेळताना अजिवली संघ आतापर्यंत पोहोचलाय। मागच्या सामन्यामध्ये 35 धावा जमा करू दिलेल्या होत्या टाकीगाव संघानं सिद्धी करवले संघाला। इथे मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न यावेळेस मात्र निराशा हाती लागते। हा चेंडू सुरेख टाकला जातोय तो अक्षयच्या करवी। सुरुवातीच्या पहिल्या 2 षटकांमध्ये आपण बघितलं होतं पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 6 दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 13 तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 13 परंतु या षटकामध्ये पुन्हा एकदा सावळा मार्गे गाडी लागली की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय।
जबरदस्त एफर्ट या ठिकाणी दाखवले होते, परंतु बघतोय या ठिकाणी 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या या दुहेरीने आपण बघतोय 36 धाबा धावफलकावर पाहायला मिळतात. जिंकण्यासाठी असेल, जिंकण्यासाठी आपण बघतोय 37 धाबांचं आव्हान या ठिकाणी आपण बघतोय प्रस्थान करतात आमचे पोलीस अधिकारी. सगळ्यांचं मनापासून आम्ही धन्यवाद देतोय. वेळात वेळ काढून या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनापासून आम्ही आपल्याला धन्यवाद देतोय. उत्कर्ष सावले क्रिकेट संघ सावले गावाचा, अतुल माली स्पॉन्सर हा या क्रिकेट संघाचा, अतुल माली स्पॉन्सर भारी क्रिकेट संघाचा, अतुल माली हाय दिलदार स्पॉन्सर संघाचा, अतुल माली कॅप्टन भारी क्रिकेट संघाचा, अतुल माली हाय दिलदार स्पॉन्सर संघाचा. बालूजी गाणी चालू ठेव ना. शांत गाणं लाव ना. अरे गाणी लाव ना कुठला तरी. त्याला पहिल्या षटकाच्या अंती आपण बघतो पहिल्या सत्राच्या अंती 36 धावा जमा झाल्या. 37 धावांचं आव्हान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. परी 11 शिरडोन विपक्ष गावदेवी अजिवली या दोन संघांमध्ये पुढचा सामना आपण या ठिकाणी सामना पाहणार आहोत. परंतु यानंतरचा सामना असेल, एका बाजूला असेल वशेणी संघ तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल सचिन स्पोर्ट्स केरडे संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करेन की आपण प्लीज टॉस साठी यायचंय. वशेणी विपक्ष केरणे दोन्ही संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करतोय की आपण प्लीज टॉस साठी यायचंय. वशेणी आणि केरणे दोन्ही संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करतोय की आपण प्लीज टॉस साठी यायचंय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तर बघतो आपण या ठिकाणी आता मात्र दुसऱ्या सत्राचा खेळ या ठिकाणी कशा पद्धतीने पाहायला मिळेल. दोन्ही संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेत, किरणे आणि वशेणी. मी विनंती करतोय आमचे पाहुणे किरणे संघाचा संघनायक आपण देखील यायचंय. तर मी विनंती करेन ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी दिली ते कैलासवासी सर्वेश लक्ष्मण माळी यांच्या स्मरणार्थ लक्ष्मण अंबोमाळी
तर मी लक्ष्मण आमोबाळ यांना विनंती करेन की आपण टॉस करण्यासाठी जायचंय. त्यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. केरणे विपक्ष वशेणी या दोन संघादरम्यान पुढचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. दादू हॅलो हॅलो हॅलो. चला आमचे लकी माळी आज कुठे दिसत नाही. नाव त्यांची हजेरी लागलेली आहे तुमची, लक्षात ठेवा. तर बोलतोय या ठिकाणी दुसऱ्या सत्राकडे. सुदर्शन गायकरच्या हातामध्ये चेंडू आला होता. झेल घेतला जाईल का, संधी निर्माण झाली होती या क्षेत्ररक्षकाला. चूक केली आहे. हायटेन्शनच्या वायरीला चेंडू लागला होता. तुम्ही जरी झेल टिपला असता तरी फलंदाज बाद होऊ शकला असता. परंतु इथे मात्र आपण बघतोय जीवनदान मिळतंय या फलंदाजाला. आणि इथे मात्र सुदर्शन पुन्हा एकदा आपल्या स्वतःच्या फॉलोअरमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवर धाव आली होती 1, जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 37 धावांची गरज. जवळपास 12ची सरासरी, माफ करा या ठिकाणी 9ची सरासरी राखायची होती प्रत्येक षटकामागे. आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय. कोणतीही चूक केली जात नाहीये. परी 11 शिरडोन संघाचा पहिला गडी मात्र बाद. नक्कीच हा झेल टिपला त्या क्षेत्ररक्षकाला आपण बघतोय. तेजससाठी या ठिकाणी आपण बघतोय तेजससाठी प्रतीक गायकर यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक देण्यात येते या झेलसाठी. जबरदस्त झेल त्यांनी टिपला. आणि इथे मात्र आपण बघतोय परी 11 शिरडोन विपक्ष गावदेवी अजिवली हे दोन संघ एकमेकांच्या विपक्ष खेळण्याचा प्रयत्न करतायत. प्रतिकेश वाजेकर नवीन फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रतिकेश ऑन स्ट्राइक या ठिकाणी आपण खेळ बघत होतो. रोहितनं स्वतःचं आणि संघाचं खातं या ठिकाणी आपण बघतोय. रोहितनं या ठिकाणी 1 रन या ठिकाणी मागच्या चेंडूवर घेतली होती. 2 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. झेल घेतला जाईल का? येस. इथे मात्र या ठिकाणी आपण बघतोय झेल घेतला जातोय. आणि इथे मात्र दुसरा गडी बाद झालाय तो शिरडोन संघाचा. या खेळाडूसाठी देखील प्रतीक गायकर यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलंय. कारण आपण बघतोय जबरदस्त झेल त्यांनीही टिपला. आणि अशा परिस्थितीनं मी म्हणेन की या ठिकाणी प्रतीक गायकर आपलं मनापासून धन्यवाद. अशाच पद्धतीने पाठराखण केली पाहिजे. कारण आपण बऱ्याचदा बघतो या ठिकाणी हॅट्रिकसाठी पारितोषिक लावतात, परंतु जे काही मिळवलंय त्यासाठी पारितोषिक तुम्ही लावा. नक्कीच तुमचा खेळाडू चांगला खेळ अजून चांगला करतील. आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय या ठिकाणी आपण बघतोय पहिला गडी बाद झाला तो प्रदीप मुकादम. त्यानंतर बाद झाला तो फलंदाज प्रतिकेश वाजेकर. आणि आता मात्र नवीन फलंदाज झालाय प्रभाकर टकले. प्रभाकर नॉन स्ट्राइक एंडला प्रभाकर ऑन द स्ट्राइक. रोहित पवार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. एकूण धावा झाल्या त्या 2.
जय बजरंग हॉटेलचे प्रोप्रायटर दत्तात्रय मुकादम त्यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे मी मनापासून स्वागत करतोय. तर बघतोय आपण या ठिकाणी पहिल्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या अवघ्या 2 जिंकण्यासाठी गरज आहे ती तब्बल 24 चेंडू आणि 37 धाबांची, परंतु पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि अवघ्या 2 धाबा धावफलकावर जमा झाल्या. शेवटची 18 चेंडू आता मात्र शिल्लक असतील आणि गरज असेल ती 35 धाबांची. 18 चेंडू 35 धाबा, थोडंसं कळतंय, थोडंसं कठीण, थोडंसं या ठिकाणी आपण बघतोय कठीण आव्हान आता मात्र या ठिकाणी येऊन टेपले ते शिरडोन संघासमोर. या आजिवली संघाविरुद्ध खेळताना नवीन गोलंदाज या ठिकाणी वापरण्यात येतोय. तेजसच्या हातामध्ये चेंडू दिलाय. 2 क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहायला मिळतात. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न आणि तोही पूर्ण केला जातोय. तिसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न पूर्ण केला जाईल का, परंतु नाही. 2 धाबा या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. दुहेरीने आपण बघतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या 4 जिंकण्यासाठी 37 धाबांचं आव्हान होतं. 4 धाबा कंप्लीट केल्या गेल्या. अजूनही उर्वरित 17 चेंडू आणि 33 धाबांची गरज. 17 चेंडू 33 धाबांची गरज. गोलंदाज तेजस. हा चेंडू आता मात्र जबरदस्त फेकला गेला. गुडलेंच्या स्पॉटवरून चेंडूला उसळी देण्याचं काम केलं होतं या गोलंदाजानं. यशस्वी काम त्यानं पार पडलं. विकेट किपरनं आपलं काम पार पाडलं आणि निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. मिळते आपण बघतोय मागच्या चेंडूवर पायचीच्या स्वरूपानं तेजसनं ही विकेट मिळवली आणि तेजससाठी पुन्हा एकदा प्रतीक गायकर यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक देण्यात येते. आपण पाहतोय जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज या ठिकाणी आता मात्र हवी होताना आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु शिरडोन संघ कुठेतरी प्रयत्न केला गेला पाहिजे या ठिकाणी चांगला खेळ करण्याचा. आपण बघतो एवढ्या रात्रीही आपल्या शिरडोन गावातील बरेचसे पाठीराखे या ठिकाणी या खेळाचा आनंद घेत आहेत. आमचे संतोषजी चौधरी तेही या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्या वतीने या सामन्यासाठी शुभेच्छा आल्यात, त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतोय. परंतु बघतोय सद्यस्थितीला परी 11 शिरडोन संघ संघर्ष करतोय, प्रयत्न करतोय या धावा चेस करण्यासाठी आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय सद्यस्थितीला धावा जमा झाल्या त्या तब्बल 4 धावा धावफलकावर. यावेळेस मात्र लोवर फुलटॉस चेंडू फेकला होता. चेंडूला मात्र फक्त चेंडूला उडवलं होतं. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक जाऊन चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत मात्र 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. या एकेरीने आपण बघतोय धावफलकावर धावा अंकित झाल्या त्या 5. अजूनही 32 धाबांची गरज ती उर्वरित चेंडून मागे. यावेळेस मात्र चूक केली की काय, होय या ठिकाणी आपण बघतोय गोलंदाजाने चूक केली. पंचांचा इशारा मिळतोय. हा चेंडू खराब टाकला जातोय आणि या स्वैर धाबेनं आपण बघतोय 6 धावा. हॅलो बस झाला ओके. तर बघतोय आपण या ठिकाणी 8 धावा धावफलकावर. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न. हा चेंडू जातोय कार्पेट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. विकेटवर सरळ यष्ट्यांच्यावर फेकी केली होती आणि इथे मात्र यष्टिरक्षकानं आपलं काम चोख बजावलंय. इथे एकच धाव मिळते या एकेरी धावेनं आपण बघतोय. हा मग ठीक आहे चला असू दे, थोडा वेळ राहू दे बंद मग.
तर बघतो आपण या ठिकाणी आता मात्र प्रयत्न केला गेला होता. शेवटचे आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते 12 आणि 12 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 12 चेंडूंच्या अंती आपण बघतोय धावफलकावर धाबा अंकित झाल्या त्या 9. जिंकण्यासाठी तब्बल 37 धाबांचं आव्हान शिल्लक होतं. आता मात्र 12 चेंडू 28 धाबांचं आव्हान शिल्लक राहिलंय. 12 चेंडू 28 धाबा. आता मात्र या ठिकाणी आपण बघतोय गोलंदाज वापरण्यात येतोय सतीश गायकर, एक जुना जाणता अनुभवी खेळाडू अजिवली संघाचा सतीश गायकर. इथे मात्र चांगला प्रयत्न. हा चेंडू आपण बघतोय घरंगळत जातोय. चूक केली. आता मात्र कोण अडवणार कोण नाही इथे मात्र आपण बघतोय. तोपर्यंत या ठिकाणी खेळपट्टीवर धाबा कंप्लीट केल्या गेल्या 3. आणि या तिहेरीनं आपण बघतोय 12 धाबा धावफलकावर पाहायला मिळतात. आता मात्र शेवटचे 11 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती 25 धाबांची. 11 चेंडू 25 धाबा. गोलंदाज सतीश गायकर गोलंदाजी करतोय. आणि इथे मात्र पुन्हा एकदा 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या. या दुहेरीनं आपण बघतोय लेगबायच्या स्वरूपाने या 2 धाबा मिळतात. थोडीशी घाई असं म्हणतात ना की अति घाई आणि संकटात नाही. थोडासा शांत खेळ केला गेला पाहिजे तो अजिवली संघाच्या बाजूने. कारण आपण पाहतोय परी 11 शिरडोन संघ आता मात्र धाबा घेण्याच्या इराद्यामध्ये प्रत्येक धाव कशाही पद्धतीने येऊ देत फक्त आपण धावा घ्यायच्या या इराद्याने त्यांचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. जबरदस्त ताळमेळ या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला भालचंद्र, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय रोहित पवार. ही जोडी खेळपट्टीवर चांगला खेळ करतेय. धावफलकावर धाबा जमा झाल्या 14 धाबा धावफलकावर जमा झाल्या. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न केला गेला आणि एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली. या एकेरीने आपण बघतोय 15 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 22 धाबांची गरज असेल उर्वरित चेंडूंमागे. एक मोठा फटका या सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत आणू शकतो. एक मोठा फटका या सामन्यामध्ये पुन्हा एकदा परत आणू शकतो शिरोडोन संघाला. परंतु एकाच विकेट आपलं वर्चस्व मजबूत करू शकतो अजिवली संघ. परंतु बघतो या ठिकाणी कार्पेट पद्धतीने फटका खेळलाय. एक धाव कंप्लीट केली आणि हा चेंडू मात्र जातोय सरळ सीमारेषा पार चौकार. आमचे ट्रान्सपोर्ट व्हेकल निघाले. एकूण धावा आपण बघतोय 19 धावा धावफलकावर जमा झाल्या. आता मात्र आपण पाहतोय 18 धावांची अजूनही गरज. 8 चेंडू आणि गरज असेल ती 18 धाबांची. 8 चेंडू 18 धावा. मागच्या चेंडूवर आपण बघितलं होतं थोडीशी निराशा लागली आणि चेंडू असं वाटलं नव्हतं तिथे 2 धावा मिळणार होत्या. परंतु 2च्या जागी 4 धावा या ठिकाणी बहाल केल्या त्या अजिवली संघाच्या क्षेत्ररक्षकानं. आणि इथे मात्र आपण पाहतोय शेवटची 8 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती 18 धाबांची. 8 चेंडू त्याच्या पुढे 1 उभा 18 धाबांची गरज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळेस चेंडू येतोय सरळ लॉंगाच्या रीजन मध्ये आणि इथेही मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आणि या दुहेरीनं आपण बघतोय शेवटचे 7 चेंडू शिल्लक 16 धाबांची गरज. जबरदस्त या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. या दोनही फलंदाजांमध्ये काय जबरदस्त ताळमेळ पाहायला मिळते, संवाद पाहायला मिळते. सिंगलचं कन्वर्टी दुहेरीमध्ये अशा पद्धतीने करतात की धाव घ्यायची म्हणजे घ्यायची, तिथे मागे सरायचं नाही. आणि जबरदस्त या ठिकाणी खेळ. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय का क्षेत्ररक्षक, चेंडू खाली आला. आता मात्र चूक केली जात नाहीये. फलंदाजाला बांधून तंबूची वाट धरावी लागेल. रोहित पवारच्या खेळीचा अंत शिरडोन संघाला जिवारी लागतोय. शेवटचे 6 चेंडू आणि गरज असेल
ती 16 धाबांची. 6 चेंडू 16 धाबा. तर सतीश गायकर यांच्यासाठी देखील 200 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल आमचे प्रतीक गायकर यांच्या वतीनं. नवीन फलंदाज निकेश चौधरी. नवीन फलंदाज निकेश चौधरी आपण बघतोय. आणि गोलंदाज शेवटचे 6 चेंडू आता मात्र शिल्लक असतील. 16 धाबांची गरज. बघूयात कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जातोय. आणि इथे मात्र वापर केला जातोय तो विशाल ठाकूर या गोलंदाजाचा. विशाल ठाकूर या गोलंदाजाचा वापर केला जातो आणि आपण बघतो या ठिकाणी प्रयत्न केला गेला होता. 6 चेंडू 16 धाबांची गरज या ठिकाणी पाहायला मिळते. बघूयात अजिवली की शिरडोन कोणता संघ बाजी मारेल, पुढच्या फेरीमध्ये आपला प्रवेश या ठिकाणी नक्की करेल. 6 चेंडू आणि आता मात्र शिल्लक असतील आणि गरज असेल ती 16 धाबांची. पंच विनंती असेल आपल्याला सांगायचंय निशांत माळी, अतुल माळी. 6 चेंडू आणि 16 धाबांची गरज. इथे मात्र चांगला फटका. यावेळेस चेंडू जातोय सरळ मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न केला जाईल का? होय. आणि या ठिकाणी आपण बघतोय 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती 14 धाबांची. 5 चेंडू 14 धाबा. शिरडोन संघाचा विचार करायला गेला तर फक्त एकच मोठा फटका आणि तोही क्षेत्ररक्षणाच्या खराब कामगिरीमुळे आपल्याला पाहायला मिळाला होता. 4 धाबा त्या ठिकाणी बहाल केल्या गेल्या होत्या शिरडोन संघाला. बाकी सगळ्याच्या सगळ्या धाबा मी म्हणेन या ठिकाणी एकेरी दुहेरीच्या पद्धतीने जमा केल्या त्या शिरडोन संघानं. पाहूयात पुन्हा एकदा तयार गोलंदाज विशाल ठाकूर. आणि इथे मात्र आपण बघतोय हा फलंदाज आता मात्र बाद होऊन तंबूत परतेल. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि आता मात्र गरज असेल ती 13 धावांची. नवीन फलंदाज जगदीश भोईर. नवीन फलंदाज जगदीश भोईर या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण बघतोय शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि आता मात्र 13 धावांची गरज. 4 चेंडू 13 धावा. चार चेंडू आणि 13 धाबांची गरज या ठिकाणी आपण बघतोय. बघूयात विशाल ठाकूर आता मात्र काय करेल. हा चेंडू आता मात्र पंचांनी या चेंडूला दंडित केलंय. स्वैर चेंडूचा इशारा मिळतोय. शेवटचे 4 चेंडू. अजूनही सामना जिवंत आहे. अजूनही सामना बॅलन्स आहे. 4 चेंडू 12 धाबांची गरज. यावेळेस मात्र दांडी गुल केली आहे आणि इथे मात्र आपण बघतोय फलंदाजाला बांधून तंबूची वाट धरावी लागणार. तर विशाल ठाकूर या गोलंदाजीसाठी देखील आपण बघतोय 200 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. शेवटचे आता मात्र 3 चेंडू शिल्लक असतील आणि 12 धाबांची गरज. 3 चेंडू 12 धाबांची गरज या ठिकाणी आपण बघतोय. सामना अजूनही या ठिकाणी संपलेला नाही. दोन्ही संघांसाठी आपण पाहतोय 3 चेंडू आणि 12 धाबांची गरज. 3 चेंडू 12 धाबांची गरज या ठिकाणी आपण बघतोय.
विशाल ठाकूर या गोलंदाजासाठी देखील आपण बघतोय 200 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. ते विशाल ठाकूर यांच्या वतीनं, माफ करा, विशाल ठाकूर यासाठी प्रतीक गायकर यांच्या वतीनं आपण बघतोय 200 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. आपण पाहतोय सद्यस्थितीला आपण बघतोय शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती 12 धावांची. 3 चेंडू 12 धावा, 3 चेंडू 12 धावांची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि गोलंदाज पंच प्लीज वॉर्निंग द्या, कारण आपण बघतोय जास्त टाइमपास होतोय. अतुल माळी, शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि 12 धावांची गरज. आपण बघतोय विशाल ठाकूर पुन्हा तयार. आणि इथे मात्र स्वतःची आत्महत्या पाहायला मिळते. फलंदाज बाद होईल तो अक्षय. अक्षय बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाकडे गेलाय तो श्रीकांत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि आता मात्र 2 मोठे फटके मारावे लागतील. हा चेंडू मित्रांनो निर्णायक असणार आहे. या चेंडूवर मी म्हणेन की सगळं भवितव्य अवलंबून असणार आहे या सामन्याचं. या चेंडूवर काय घडेल, मोठा फटका बघायला मिळेल का, षटकाराचा स्ट्रोक्स पाहायला मिळेल का. आणि इथे मात्र स्ट्रोक्स तर लगावला होता, परंतु चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाजाला मात्र बाधून तंबूची वाट धरावी लागेल. इथे मात्र हा सामना मी म्हणेन की थोडासा या ठिकाणी कठीण होऊन बसलाय. हा फलंदाज या ठिकाणी मात्र आपण बघतोय बाधून तंबूची वाट त्याने धरले. शेवटच्या 1 चेंडूचा खेळ शिल्लक आणि आता मात्र गरज असेल ती 12 धावांची. सामना थोडासा कठीण होऊन बसलाय तो शिरडोन संघासाठी. आणि अशा परिस्थितीत आपण पाहतोय आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय तो अजिवली संघानं. आपण बघतोय तर या सामन्याचा सामनावीर नो डाऊट सुदर्शन गायकर ठरतोय. या सामन्याचा सामनावीर